हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम टू माय चैनल। जीपैट फॉर्म भरा है बट प्रिपरेशन अभी तक प्रॉपरली स्टार्ट नहीं हुआ। डोंट वरी, यू आर नॉट लेट। इन दिस जीपैट 60 days crash course series, I will help you to cover the entire syllabus in a simple, systematic and exam-oriented way. The preparation for GPAT exam requires a very systematic and logical approach. So I took initiative to complete all material in an integrated form. ज्या वेळेस स्टुडंट जीपॅटचं प्रिपरेशन करायला स्टार्ट करतात त्यावेळेस फर्स्ट क्वेश्चन हा येतो माइंडमध्ये की इतका व्हास्ट सिलेबस दिलेल्या वेळेत कसा कवर करायचा. तुमचा हा प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून आम्ही हा सिलेबस एका सिस्टमॅटिक आणि लॉजिकल वेने कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी आम्ही हा सिलेबस सब्जेक्ट वाईज आणि चॅप्टर वाईज डिवाईड केला आहे. त्यामुळे विद्यार्थी रेफरन्स अरेंज करायला जो टाईम वेस्ट होतो किंवा जो टाईम लागतो तो टाईम तुमचा सेव्ह होऊ शकतो. बिकॉज टाईम सेविंग इज अ व्हेरी क्रुशियल फॉर डिझायर रिझल्ट. सो स्टे कनेक्टेड, स्टे फोकस, लेट्स क्रॅक GPAT together. Let's start day 1 of GPAT preparation right now. We will start with first subject, pharmaceutics. फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आपण इथे स्टार्ट करणार आहे तो म्हणजे टॅबलेट्स. टॅबलेट फॉर्म्युलेशन इज द कोर ऑफ फार्मास्युटिक्स सब्जेक्ट अँड इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर जीपॅट पॉईंट ऑफ व्ह्यू. आता टॅबलेट म्हटलं तर फर्स्ट ऑफ ऑल इम्पॉर्टंट आहे त्याचे इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स. आता इव्हॅल्युएशन पॅरामीटर्समध्ये फर्स्ट येतं दॅट इज थिकनेस, कलर, इव्हॅल्युएशन. आता थिकनेसमध्ये आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट आहे क्राउन थिकनेस मेजर्ड यूजिंग अ स्लाइडिंग कॅपिलरी स्केल. जी थिकनेस आहे टॅबलेट्सची ती स्लाइडिंग कॅपिलरी स्केलने आपण मेजर करत असतो आणि ती थिकनेस व्हॅरिएशन किती अलाव आहे तर ±5% व्हॅरिएशन इज अलाव. सेकंड आहे कलर इव्हॅल्युएशन, रिफ्लेक्टन्स स्पेक्ट्रोस्कोपी, ट्राय स्टिम्युलस कलरोमेट्री, मायक्रो रिफ्लेक्टन्स फोटोमेट्री. ह्या ज्या टेस्ट आहे यूज केल्या जातात कलर इव्हॅल्युएशन टेस्टसाठी. ओके, त्यानंतर आहे तुमचं हार्डनेस टेस्टिंग. आता टॅबलेट्सची हार्डनेस आपण कुठल्या कुठल्या ॲपरेटसने यूज करू शकतो तर हार्डनेस टेस्टर कोणते आहे तर हार्डनेस टेस्टर आहे तुमचं मोन्सॅन्टो, फायझर, स्ट्रॉंग कोबो, एरवेका आणि स्क्लेविंजर. ओके, हे 4 प्रकारचे जीपॅटमध्ये जीपॅट एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेला असतो की हार्डनेस टेस्टर आणि ऑप्शन दिलेले असतात. तर हे ऑप्शन्स तिथे यूज करू शकता तुम्ही ॲज अ हार्डनेस टेस्टर म्हणून. तर मोन्सॅन्टो, फायझर, स्ट्रॉंग कोबो, इरविका आणि स्क्लेविंजर. त्यानंतर आहे फ्रायबिलिटी. फ्रायबिलिटी म्हणजे टॅबलेट्स इझिली ब्रेकडाऊन होत आहे का. कशासाठी चेक केली जाते फ्रायबिलिटी तर लॉस ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन. टॅबलेट्सची शिपिंग किंवा ट्रान्सपोर्टेशन होत असताना त्याच्यामध्ये कुठलाही लॉस होऊ नये, लॉस अवॉइड करण्यासाठी आपण टॅबलेट्सची फ्रायबिलिटी ही चेक करत असतो. आता फ्रायबिलिटी चेक करायची असेल तर ॲपरेटस कुठलं यूज करायचं आहे तर रोचे फ्रायब्लेटर. हे ॲपरेटस आपल्याला यूज करायचं आहे फ्रायबिलिटी टेस्टिंगसाठी. आता याचे रिव्हॅल्युएशन किती घ्यायचे तर 25 RPM, टोटल रिव्हॅल्युएशन 100, टाईम किती लागतो 4 minutes आणि डिस्टन्स ऑफ ड्रॉपिंग द टॅबलेट्स 6 inches. आता रोचे फ्रायब्लेटरचं वर्किंग कसं आहे याच्यासाठी तुम्ही एखादा व्हिडिओ बघू शकता, त्यानुसार तुम्हाला समजेल की रोचे फ्रायब्लेटर वर्क कसं करतं. पण त्याचे जे बेसिक पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटर्सवर तुम्हाला क्वेश्चन हा विचारलेला असतो की व्हॉट इज द टोटल टाईम रिक्वायर्ड टू चेक द फ्रायबिलिटी ऑफ टॅबलेट्स. तर त्याचा आन्सर असेल 4 minutes. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं रफ हँडलिंग टेस्ट. रफ हँडलिंग टेस्टमध्ये व्हायब्रेशन टेस्ट, ड्रॉप टेस्ट आणि इन्क्लाइन फेज टेस्ट ह्या टेस्ट यूज केल्या जातात. नेक्स्ट पॅरामीटर आहे तो म्हणजे वेट व्हॅरिएशन टॉलरन्स फॉर अनकोटेड टॅबलेट. आता वेट व्हॅरिएशन टॉलरन्स किती यूज करू शकतो आपण तर यात आपण USP आणि IP ह्या दोघांचे वेट व्हॅरिएशन वेगळे वेगळे आहे. तर ॲज पर USP अनकोटेड टॅबलेट जर असेल तर 130 और लेस मिलीग्राम.
आता याच्यात पर्सेंटेज किती आहे तर डिफरन्स अलाउड आहे 10% आय पीमध्ये. जर टॅब्लेट्सचं वेट सपोज 130 और लेस असेल ॲज पर USP गाईडलाईन तर वेट व्हॅरिएशन किती अलाउड आहे 10. ओके. जर 130 to 324 असेल तर 7.5. मोर दॅन 325 असेल तर 5%. पण तेच जर ॲज पर IP गाईडलाईन वेट किती 80 और लेस, 80 to 250, मोर दॅन 250. तर हे पॅरामीटर्स लक्षात ठेवायचे. मग आता GPATमध्ये क्वेश्चन हा USP वेटनुसार विचारलेला असतो की IP वेटनुसार विचारलेला असतो, हे तुम्हाला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. जर असा क्वेश्चन असेल की हाऊ मच वेट व्हॅरिएशन विल बी कन्सिडर or allowed for uncoated tablet which is having 130 to 324 mg weight, तर त्याचा आन्सर असेल 7.5. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲपरेटस आहे दॅट इज डिसइंटिग्रेशन. तर टॅब्लेट फॉर्म्युलेशन झाल्यानंतर ती टॅब्लेट डिसइंटिग्रेट होत आहे की नाही हे चेक केलं जातं. त्याच्यासाठी यूज केलं जातं ते डिसइंटिग्रंट ॲपरेटस. द डिसइंटिग्रंट्स ॲपरेटसचे पण काही स्पेसिफिकेशन आहेत, जसं की त्याच्यामध्ये 6 ग्लास ट्यूब असतात, त्यानंतर मेश साईज तिथे दिलेली असते, त्यानंतर 1 लिटरचं बीकर, स्टिम्युलेटेड गॅस्ट्रिक फ्लूइड और सायम्युलेटेड इंटेस्टिनल फ्लूइड. म्हणजे 1 लिटर बीकरमध्ये एकतर आपण वॉटर किंवा गॅस्ट्रिक फ्लूइड घेऊ शकतो किंवा इंटेस्टिनल फ्लूइड घेतलं जातं आणि त्यामध्ये त्या टॅब्लेट्स 10 मेश स्क्रीनमध्ये म्हणजे अशा 6 ट्यूब असतात त्या ट्यूबमध्ये टाकल्या जातात आणि 37 ± 2 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरवर त्या मेंटेन करून ठेवाव्या लागतात. आणि याच्यात क्वेश्चन असतो की डिसइंटिग्रेशन ॲपरेटसचे सायकल्स किती असतात पर मिनिटला, तर त्याचं आन्सर आहे तुमचं 28 to 32 सायकल. हे इम्पॉर्टंट आहे फॉर डिसइंटिग्रेशन ॲपरेटस आणि हे पॅरामीटर्स पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की 6 ग्लास ट्यूब्स. ओके. नेक्स्ट इव्हॅल्युएशन पॅरामीटर आहे दॅट इज डिझॉल्युएशन. द डिझोल्युशन ॲपरेटसमध्ये बास्केट कोटेड विथ गोल्ड ॲपरेटस इथे यूज केलं जातं. आता ह्या बास्केट ॲपरेटसमध्ये काय काय पॅरामीटर्स लक्षात ठेवायचे तुम्हाला, तर त्याचं टेम्परेचर. ओके. आता टेम्परेचर हे खूप इम्पॉर्टंट असतं, इथं मेन्शन केलेलं आहे, तुम्ही ते नोट करून घ्या की ॲपरेटस 1 to 4 साठी एवढं टेम्परेचर आहे, 5 to 7 साठी 32 ± 0.5 डिग्री सेल्सिअस. ॲपरेटस थर्ड जे आहे ते फ्लॅट बॉटम ॲपरेटस असतं आणि पॅडल ॲपरेटसची साईज इथे दिलेली आहे. ओके. आता ही टेस्ट कशी परफॉर्म करायची तर हे स्क्रीनवर दिलेलं आहे, हे तुम्ही रीड करून घ्या. आता इथे नेक्स्ट पॅरामीटर आहे की ॲज पर IP गाईडलाईन कुठल्या टेस्टसाठी किती टॅब्लेट्स यूज करायचे असतात. तर डिसइंटिग्रेशन ॲपरेटससाठी आपल्याला लागतात 18 टॅब्लेट्स, डिझोल्युशन टेस्ट करण्यासाठी लागते आपल्याला 24 टॅब्लेट्स, युनिफॉर्मिटी ऑफ वेट टेस्ट करण्यासाठी लागते आपल्याला 20 टॅब्लेट्स आणि कंटेंट युनिफॉर्मिटीसाठी लागतं आपल्याला 30 टॅब्लेट्स आणि फ्रायबिलिटी टेस्ट ॲज पर IP 2007 अँड 2010. तर हे जे स्पेसिफिकेशन मेन्शन केलेलं आहे हे काय आहे ॲज पर IP 2010 नुसार. ओके. तर नेक्स्ट पॅरामीटर आहे तुमचं टॅब्लेट कॉम्प्रेशन मशीन. आता ही जी टॅब्लेट कॉम्प्रेशन मशीन आहे याच्यावर पण क्वेश्चन विचारलेले असतात. तर क्वेश्चन कशा प्रकारे असतात तर टॅब्लेट पंचिंग मशीनचे डिफरंट पार्ट्स आहेत, तर त्या प्रत्येक पार्ट्सचा यूज काय आहे. तर फर्स्ट म्हणजे हॉपर कशासाठी वापरतो आपण, होल्डिंग अँड फीडिंग ग्रॅन्युलेशन टू बी कॉम्प्रेस, डायज साइज शेप ऑफ टॅबलेट, पंचेस compressing the granulation within
डायस, कॅम ट्रॅक guiding the movement of punches, turrets holding the upper and lower punches, feeding mechanism moving granulation from hopper into dice. तर हे काय आहे, टॅबलेट कॉम्प्रेशन मशीन किंवा टॅबलेट पंचिंग मशीनचे पार्ट्स आहेत आणि त्या प्रत्येक पार्ट्सचा यूज आहे. ह्याच्यावर पण एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेला असतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला असतो तो तुमच्या टूलिंग टेक्निक्सवर. आता टूलिंग 3 प्रकारे आपण करू शकतो, बी टूलिंग, बी टूलिंग आणि डी टूलिंग. ओके, आता बी टूलिंगमध्ये लेंथ किती असते तर 5.25 इंचेस, बॅरल डायमीटर 0.75 इंचेस आणि हेड डायमीटर 1 इंच. आता हे टॅबलेट पंचिंग करत असताना आपण टूलिंग कुठल्या टाईपची करायची त्यानुसार त्यांचे डायमीटर्स हे व्हॅरी होतात. तर हा चार्ट पण खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, नेक्स्ट येतं तुमचं टॅबलेट प्रोसेसिंग प्रॉब्लेम. यालाच तुम्ही टॅबलेट्सचे डिफेक्ट्स असं पण म्हणू शकतात. तर डिफेक्ट्स कुठले कुठले असू शकतात टॅबलेट फॉर्म्युलेशन करत असताना, तर कॅपिंग, लॅमिनेशन, पिकिंग अँड स्टिकिंग, मॉटलिंग, पुअर फ्लो, डबल इम्प्रेशन, हे वेगळे वेगळे डिफेक्ट्स इथे होत असतात. तर जीपॅटवर ह्याच्यावर पण क्वेश्चन विचारलेला असतो की व्हॉट इज मीन बाय कॅपिंग, व्हॉट इज मीन बाय लॅमिनेशन. तर कॅपिंग म्हणजे काय असतं तर पार्शियल ऑर कंप्लीट सेपरेशन ऑफ दी टॉप ऑर बॉटम क्राउन ऑफ टॅबलेट ड्यू टू कॉन्केव पंचेस. ओके, अवॉइडेड बाय फ्लॅट पंचेस. म्हणजे कॉन्केव पंचेस यूज केल्यानंतर टॅबलेट्सची जी टॉप आणि बॉटम क्राउन आहे ते काय होतं सेपरेट होतं, त्याला आपण म्हणतो कॅपिंग. नंतर आहे तुमचं लॅमिनेशन. लॅमिनेशन कशाला म्हणतात, सेपरेशन ऑफ टॅबलेट इंटू 2 or more डिस्टिंक्ट लेअर. म्हणजे एका टॅबलेट्सचे 2-3 लेअरमध्ये डिवायडेशन होतं, त्याला आपण लॅमिनेशन असं म्हणतो. त्यानंतर आहे पिकिंग अँड स्टिकिंग. पिकिंग म्हणजे काय, पंच टिप्स, म्हणजे जे डायज आणि पंचेस आहे त्याच्या पंचच्या टिप्सला काय होतं स्टिक होती टॅबलेट, त्याला आपण म्हणतो पिकिंग. ओके, त्यानंतर आणि स्टिकिंग कशाला होतं तर डाय वॉल्सला. तर मग इथे पंच आणि डाय आहे. पंचला जर स्टिक झालं तर त्याला आपण पिकिंग म्हणतो आणि डायच्या वॉलला जर झालं तर त्याला आपण स्टिकिंग असं म्हणतो. त्यानंतर आहे मॉटलिंग. आता मॉटलिंग म्हणजे काय, अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कलर ऑन टॅबलेट. जर एखादी कलर कोटेड टॅबलेट आपण फॉर्म्युलेट करत असेल आणि त्या टॅबलेटवर जर कलर हा इक्वली डिस्ट्रीब्यूट होत नसेल तर त्याला आपण कुठला डिफेक्ट्स असं कन्सिडर करतो, मॉटलिंग. नंतर आहे पुअर फ्लो. त्यानंतर आहे डबल इम्प्रेशन. आता डबल इम्प्रेशन कशाला म्हणतात, पंचेस दॅट हॅव अ मोनोग्राम ऑर इनग्रेविंग ऑन देम, मोस्टली लोअर पंच अवॉइडेड बाय अँटी टर्निंग डिव्हाइस. म्हणजे सपोज एखाद्या टॅबलेटवर नाव असतं किंवा अशी लाईन असते इन बिटवीनमध्ये, त्याला आपण इनग्रेविंग असं म्हणतो. ही इनग्रेविंग काय होते, डबल पंच होते त्या टॅबलेटवर, त्याला आपण म्हणतो डबल इम्प्रेशन. मग हे जर असं फॉर्म्युलेशनच्या वेळेस असा जर डिफेक्ट्स क्रिएट होत असेल तर ह्या टॅबलेट्स आपल्याला काय कराव्या लागतात, रिजेक्ट करावे लागतात. कारण त्याच्यामध्ये कॅपिंग, लॅमिनेशन, पिकिंग, स्टिकिंग, मॉटलिंग, पुअर फ्लो, डबल इम्प्रेशन हे असे डिफेक्ट्स शो होतात. तर एक्झाममध्ये तुम्हाला विचारलेलं असतं की अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कलर ऑन टॅबलेट आणि सिलेक्ट करायचं असतं ऑप्शन. तर अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ टॅबलेट कशामुळे होतं तर मॉटलिंगमुळे. ओके, त्यानंतर टॅबलेटमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे एक्सिपियंट्स कुठले यूज केलेले असतात टॅबलेट्समध्ये. तर एक्सिपियंट कोणते आहे तर फर्स्ट म्हणजे तुमचं आहे डायल्युएंट, त्यानंतर आहे बाइंडर अँड अधेझिव्ह, डिसइंटिग्रंट्स, लुब्रिकंट्स, अँटी अधेरंट, ग्लाइंडंट आणि स्वीटनर. आता डायल्युएंट्सचं काम काय आहे तर त्यांचं फंक्शन आपल्याला माहीत पाहिजे. एक्झाममध्ये विचारतात की टू मेक द रिक्वायर बल्क ऑफ टॅबलेट काय वापरायचं, कुठलं एक्सिपियंट्स यूज करायचं, तर त्याचा आन्सर आहे डायल्युएंट्स. किंवा कधी कधी एक्झाममध्ये डायल्युएंट्सचे एक्झाम्पल पण विचारलेले असतात. तर एक्झाम्पलमध्ये काय आहे, लॅक्टोज, स्टार्च, डेक्स्ट्रोज, मॅनिटॉल, सॉर्बिटॉल. हे एक्झाम्पल हा जो पूर्ण टेबल आहे ना हा तुम्हाला लर्न करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता तुम्हाला जर ह्या टॉपिकची PDF हवी असेल तर माझं VJ फार्मा जे टेलिग्राम चॅनल आहे त्या चॅनलला जॉईन करा. तुम्हाला तिथे ह्या टॅबलेट्स म्हणजे की आपली Day 1ची PDF अवेलेबल होऊन जाईल. नेक्स्ट आहे तुमचं बाइंडर अँड अधेझिव्ह. आता बाइंडर अँड अधेझिव्हचं वर्क काय आहे, टू फॉर्म ग्रॅन्युल्स ऑर टू प्रमोट
कोहेसिव्ह कॉम्पॅक्ट फॉर डायरेक्टली कॉम्प्रेस टॅबलेट्स. आता बाइंडर कशासाठी वापरणार आपण? ग्रॅन्युल्स तयार करण्यासाठी. आता बाइंडर्स कुठले कुठले? ट्रॅगाकान, जिलॅटिन, स्टार्च पेस्ट, लिक्विड ग्लुकोज, अल्जिनेट्स अँड सेल्युलोज डेरिव्हेटिव्ज. नेक्स्ट आहे एक्सिपियंट्स, ते म्हणजे डिसइंटिग्रंट्स. डिसइंटिग्रंट्स कुठले यूज करायचे आपल्याला? डिसइंटिग्रंट्स कशासाठी? टू ब्रेक अप द टॅबलेट्स. म्हणजे जी टॅबलेट आपण फॉर्म्युलेट केली आहे ती टॅबलेट आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर डिसइंटिग्रंट होण्याची पण गरज आहे, तरच ती तिची ॲक्शन शो करेल. तर मग त्याच्यासाठी आपल्याला टॅबलेट फॉर्म्युलेशनमध्ये डिसइंटिग्रंट्स ॲड करावे लागतात. आता हे डिसइंटिग्रंट्स कुठले? तर मोस्टली बेंटोनाइट, प्रायमोजेल, ॲग्डिसोल आणि क्रॉसलिंक PVP हे नावं, हे एक्झाम्पल्स जे आहे हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर आहे लुब्रिकंट्स. लुब्रिकंट्स कशासाठी? तर रिड्यूस द फ्रिक्शन बिटवीन डाय वॉल अँड ग्रॅन्युल्स. त्याचं एक्झाम्पल आहे कॅल्शियम, मॅग्नेशियम, स्टिअरेट्स, टाल्क आणि पॉलिइथिलीन ग्लायकॉल. हे एक्झाम्पल आहे तुमचे लुब्रिकंट्सचे. आता डेफिनेशन विचारलेली असती लुब्रिकंट्सची, तर मोस्ट ऑफ द टाईम लुब्रिकंट्स आणि अँटी अधेरंटमध्ये स्टुडंट्सचं कन्फ्युजन होत असतं. तर हे कन्फ्युजन होऊ नये म्हणून इथे इझिली एकदम सिम्पल फॉर्ममध्ये दिलेलं आहे की लुब्रिकंट म्हणजे रिड्यूस द फ्रिक्शन बिटवीन डायवॉल अँड ग्रॅन्युल्स, आणि अँटी अधेरन्स रिड्यूस द स्टिकिंग टू पंच अँड डाय. ओके. नेक्स्ट आहे तुमचं ग्लायडंट्स. आता ग्लायडंट्स कशासाठी? टू इम्प्रूव्ह फ्लो प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे टाल्क, कॉर्न स्टॅच, कोलायडल, सिलिका. स्वीटनर्स आहे तुमचे टू मास्क द बिटर टेस्ट ऑफ ड्रग. मॅनिटॉल, सॅकॅरिन, ॲस्पॅर्टेम आणि सायक्लामेट्स हे स्वीटनर्स आपल्याला इथे यूज करायचे आहेत. त्यानंतर आताचे एक्सिपियंट्स आपण यूज करणार आहे. तर वन बाय वन त्यांचं एक्सप्लेनेशन आपण इथे बघूया की इम्पॉर्टंट काय आहे. तर सपोज डायल्युएंट आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे तुमचं लॅक्टोज. तर लॅक्टोज हे कुठल्या रिॲक्शनने आयडेंटिफाय करायचं असतं आपल्याला? तर मिलार्ड टाईप ऑफ कंडन्सेशन रिॲक्शन, ह्याच्यावर एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेला असतो. लॅक्टोजसाठी कुठली टेस्ट केली जाते? तर मिलार्ड टाईप ऑफ कंडन्सेशन रिॲक्शन. आता लॅक्टोजचे ग्रेड्स कुठले आहे? तर कोर्स आणि रेग्युलर. कोर्समध्ये 60 to 80 मेश आणि 80 to 100 मेश. नंतर सेकंड एक्सिपियंट आहे तुमचं स्टार्च. आता टाईप ऑफ स्टार्चेस, स्टार्च, USP, डायरेक्टली कॉम्प्रेसिबल, हायड्रोलाइज आणि मॉडिफाईड. आता इथे इम्पॉर्टंट तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की STAX नावाचा जो डायल्युएंट आहे तो काय आहे? फ्री फ्लोईंग आहे आणि तो ॲज अ बाइंडर म्हणून पण यूज होतो, डिसइंटिग्रंट म्हणून पण यूज केला जातो आणि सेल्फ लुब्रिकंट म्हणून पण यूज केला जातो. नेक्स्ट आहे तुमचं मॅनिटॉल, दॅट इज स्वीटनिंग एजंट. हा जो मॅनिटॉल आहे हा काय आहे? मोस्ट एक्सपेन्सिव्ह शुगर यूज ॲज अ डायल्युएंट आणि मोस्टली कुठे यूज केला जातो? च्युएबल टॅबलेट्समध्ये. ओके. नंतर आहे नेक्स्ट तुमचं सॉर्बिटॉल आणि नेक्स्ट शुगर स्वीटनिंग एजंट आहे दॅट इज सुक्रोज. आता सुक्रोजचे पण डिफरंट ग्रेड्स आहे. कुठले कुठले ग्रेड्स आहे? तर शुगर टॅब, डी पॅक, न्यू टॅब. आता याच्यावर पण एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेला असतो. आता ह्या सुक्रोजवर काय क्वेश्चन असतो? तर जी शुगर टॅब आहे तिच्यामध्ये कुठले कुठले एक्सिपियंट्स प्रेझेंट असतात? शुगर टॅबमध्ये 90 to 93% सुक्रोज असतं आणि 7 to 10% इन्व्हर्ट शुगर असती. डी पॅकमध्ये 97% सुक्रोज असतं आणि 3% मॉडिफाईड डेक्स्ट्रिन असतं. आणि न्यू टॅबमध्ये 95% सुक्रोज प्लस 4% इन्व्हर्ट शुगर. तर हे टाईप्स विचारलेले असतात सुक्रोजचे ग्रेड्स आणि त्यांचं पर्सेंटेज विचारले असतं. त्याच्यामुळे हा पण चार्ट टेबल एकदम इम्पॉर्टंट आहे, हा तुम्ही लर्न करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे इम्पॉर्टंट पॉईंट दॅट इज मॅनिटॉल इज अबाउट 72% ॲज स्वीट ॲज सुक्रोज. सॅकॅरिन इज अबाउट 500 times स्वीटर दॅन सुक्रोज आणि सॅकॅरिन इज रिप्लेस बाय ॲस्पार्टेन. असंही विचारलं जाऊ शकतं की सॅकॅरिन रिप्लेस कशाने केलं जातं? तर ॲस्पार्टेनने. ओके. त्यानंतर आहे डिसइंटिग्रेशन टाईम. हा पण टेबल एकदम इम्पॉर्टंट आहे. वेगळ्या वेगळ्या टॅबलेट्स ज्या आहेत त्यांचा डिसइंटिग्रेशन टाईम हा तुम्हाला माहीत असणं मॅन्डेटरी आहे. यावर पण GPATमध्ये क्वेश्चन विचारलेला असतो. जसं की फॉर एक्झाम्पल डिस्पर्सिबल टॅबलेट्स, त्याचा डिसइंटिग्रेशन टाईम आहे लेस दॅन 3 minutes. इफरवसन टॅबलेट्सचा आहे लेस दॅन 5 minutes. अनकोटेडचा आहे लेस दॅन 15 minutes. फिल्म कोटेडचा आहे लेस दॅन
30 मिनिट्स, शुगर कोटेडचा आहे लेस दॅन 1 hour, अँड एंटरिक कोटेडचा काय आहे, शुड नॉट डिसइंटिग्रेट विदिन 2 hour इन गॅस्ट्रिक फ्लूइड, मस्ट डिसइंटिग्रेट विदिन 1 hour इन इंटेस्टिनल फ्लूइड. नेक्स्ट आहे बकल टॅबलेट, शुड नॉट डिसइंटिग्रेट अप टू 4 hours. This is the disintegration time of different tablets. This table is also important. नेक्स्ट आहे तुमचं टॅबलेट कोटिंग. आता टॅबलेट कोटिंग जे आहे तर कुठल्या प्रोसेस यूज केली जाते टॅबलेट कोटिंगसाठी, तर बूस्टर प्रोसेस. आता कोटिंग प्रोसेस अगेन हे वेगळे वेगळे इन्स्ट्रुमेंट्स इथं यूज केले जातात. कोटिंग पॅन आणि मेथड्स ज्या आहेत त्या काय आहे, परफोरेटेड कोटिंग प्लॅन, फिल्म कोटिंग, कॉम्प्रेशन कोटिंग, परफोरेटेड कोटिंग प्लॅन, ड्राइंग इफिशियन्सी, वर्स्टर प्रोसेस, एअर सस्पेन्शन कोटिंगसाठी. आता फर्स्ट आहे शुगर कोटिंग. आता शुगर कोटिंगच्या स्टेप्स विचारलेल्या असतात एक्झाममध्ये. शुगर कोटिंगच्या स्टेप्स आहे सील कोटिंग, सब कोटिंग, सिरप आणि लास्टला आहे पॉलिशिंग. सील कोटिंग कशासाठी केलं जातं, तर टू प्रिव्हेंट मॉइश्चर पेनिट्रेशन, टॅबलेटमध्ये मॉइश्चर पेनिट्रेट करू नये याच्यासाठी आपण आधी सील कोट करतो. त्यानंतर सब कोटिंग कशाला म्हणतात, टू राऊंड द एजेस अँड बिल्ड अप द टॅबलेट साईज, जे टॅबलेटचे एजेस असतात ते राऊंड अप करण्यासाठी आपण इथे सब कोटिंग करतो. सिरप कोटिंग कशाला केली जाते, टू कवर अँड फिल इनपरफेक्शन आणि डिझायर्ड कलर देण्यासाठी. आणि लास्ट पॉलिशिंग टू ऑब्टेन डिझायर्ड लस्चर. ओके, तर ह्या स्टेप्स आहे शुगर कोटिंगच्या. तर स्टेप्सवर पण क्वेश्चन विचारले जातात, विच ऑफ द फॉलोइंग आर द स्टेप्स ऑफ शुगर कोटिंग. तर आपल्याला ह्या स्टेप्स इन पार्ट असणे गरजेचं आहे की सील कोटिंग, सब कोटिंग, सिरप कोटिंग आणि पॉलिशिंग. आणि त्याचे एक्झाम्पल की सील कोटिंग कशाने केलं जातं ह्याच्यावर पण क्वेश्चन विचारलेलं असतं. तर झीन, त्याच्यानंतर जिलॅटिन, हे डिफरंट टाईप्स ऑफ मटेरियल इज यूज फॉर कोटिंग ऑफ टॅबलेट. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे दॅट इज मटेरियल यूज इन कोटिंग. कोणतं मटेरियल, तर शुगर कोटिंगसाठी झीन लक्षात ठेवायचं, फिल्म कोटिंगसाठी HPMC लक्षात ठेवायचं किंवा HEC हायड्रॉक्झी इथिल सेल्युलोज किंवा इथिल सेल्युलोज. एंटरिक कोटिंग म्हणजे काय, अशी टॅबलेट जी की इंटेस्टाईनमध्ये डिझॉल्व्ह होती. त्याच्यासाठी कोटिंग मटेरियल कुठलं वापरायचं, शिलॅक, जीन, सेल्युलोज, ॲसिटेट, थॅलेट. ओके, त्यानंतर आता इथे एक टाईप ऑफ सर्फॅक्टंट्स यूज केलेले आहे. हे सर्फॅक्टंट आहे आणि त्यांचे पॉलिमर्स इथे दिलेले. हे याच्यावर पण क्वेश्चन विचारलेला असतो स्पॅन आणि ट्विन्सवर. त्याच्यानंतर लेक्सची डेफिनेशन काय आहे, कलरंट ऑफ चॉईस फॉर शुगर ऑर फिल्म कोटिंग सिस्टीम. आणि याच्यात 10 to 30% ऑफ डाय असतं. डार्क शेड पाहिजे असेल आणि लाईट शेड पाहिजे असेल तर किती कॉन्सन्ट्रेशन यूज करायचं हे इथं मेन्शन केलेलं आहे. आता कलरिंग मटेरियल 2 टाईप्सचे असतात, नॅचरल आणि इनऑर्गॅनिक. नॅचरलचे हे एक्झाम्पल आहे आणि इनऑर्गॅनिकचं आयर्न ऑक्साईड. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे दॅट इज कोटिंग सोल्युशन. आता कोटिंग सोल्युशनवर पण क्वेश्चन विचारलेला असतो, ओपे ड्राय, ओपा लक्स आणि ओपा स्प्रे. ओपा ड्राय कधी यूज केलं जातं, कंप्लीट कलर कॉन्सन्ट्रेट फॉर फिल्म कोटिंग. ओपॅकंट कशासाठी, कलर कॉन्सन्ट्रेट फॉर शुगर कोटिंग आणि कलर कॉन्सन्ट्रेट फॉर फिल्म कोटिंग. तर ओपॅलक्सचा यूज काय आहे हे विचारलं जातं एक्झाममध्ये, तर हा पण टेबल इम्पॉर्टंट आहे. आता कोटिंगचे पण डिफेक्ट्स आहे, तर कुठले कुठले डिफेक्ट्स आहे हे इथं मेन्शन केले. हे डिफेक्ट्स पण डायरेक्टली पाठ करून घ्यायचे. स्टिकिंग, पिकिंग, रफनेस, ऑरेंज पील, ब्रिजिंग, फिलिंग, ब्लिस्टरिंग, त्याच्यानंतर कलर व्हॅरिएशन आणि क्रॅकिंग. आता हे स्टिकिंग कशामुळे होतं, तर ओव्हरवेटिंग ऑर एक्सेसिव्ह फिल्म टॅकिनेस. पिकिंग कशामुळे होतं, पीस ऑफ फिल्म अधेअर टू द पॅन. रफनेस कशामुळे होतं, इन्क्रीज इन पिगमेंट अँड पॉलिमर कॉन्सन्ट्रेशन. ऑरेंज पील डिफेक्ट्स कशाला म्हणतात, तर इनॲडिक्वेट स्प्रेडिंग ऑफ कोटिंग सोल्युशन. हे इम्पॉर्टंट आहे, ऑरेंज पीलवर क्वेश्चन विचारलेले आहेत. तर हे डिफेक्ट्स आणि त्यांचे कॉजेस इथं मेन्शन केलेले आहे, हे प्रत्येकाने रीड करायचे. त्यानंतर आहे तुमचं टाईप्स ऑफ कोटिंग. आता कोणत्या कोणत्या टाईप्सचे कोटिंग असतात, कॉम्प्रेशन कोटिंग आहे, डीप कोटिंग आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक कोटिंग आहे आणि व्हॅक्यूम फिल्म कोटिंग आहे. सो दिस इज ऑल अबाउट टॅबलेट. टॅबलेट्समध्ये आपण कोणते कोणते पॉईंट स्टडी केले, तर फर्स्ट म्हणजे तुमचं
इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स टॅब्लेट्सचं. त्यानंतर आपण स्टडी केलं टॅब्लेट कॉम्प्रेशन मशीन. त्यानंतर आपण स्टडी केलेला आहे इथे एक्सिपियंट्स यूज इन टॅब्लेट्स आणि कुठल्या एक्सिपियंट्सचं किती कॉन्सन्ट्रेशन यूज करायचं. त्यानंतर डिसइंटिग्रेशन टाईम आणि नंतर आपण स्टडी केलेला आहे टॅब्लेट कोटिंग आणि टॅब्लेट कोटिंगचे डिफेक्ट्स. तर टॅब्लेट ह्या टॉपिकमध्ये हे इम्पॉर्टंट पॉईंट्स त्यांचे पॅरामीटर्स आणि दिलेल्या नॉर्मल रेंज एवढं जर लक्षात ठेवलं तर तुमचा सुटिक्सचा फर्स्ट टॉपिक कवर होऊन जातो, दॅट इज टॅब्लेट फॉर्म्युलेशन. थँक्यू. Again, stay focused, stay connected. We will discuss our next topic, that is capsule, in our second day lecture series. Do like, share and subscribe my channel and share with your GPAT aspirant students.